नमस्कार, मी डॉक्टर पितांबर मसराम, कोलोप्रोक्टोलॉजिस्ट, सर्जिप्लस हॉस्पिटल, कोराडी, नागपूर। आज आपल्याला पाईल्स फिशर फिस्टुला याचं बेसिक डिफरन्स मी समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण का याच्याबद्दल खूप सारे गलतफहमी लोकांच्या मनामध्ये असतात। कधी कुणाला फिशर असते, कधी कुणाला फिस्टुला असते, पण त्या सर्वांना पाईल्स म्हणून ट्रीटमेंट दिली जाते। म्हणून अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो की पाईल्स फिशर फिस्टुला काय असते। लक्षात ठेवा, समजा तुमच्या लॅट्रिनच्या जागून पस येत आहे किंवा थोडंसं असं चिकटपणा येत आहे किंवा लॅट्रिनच्या जागेच्या बाजूला एखादी अशी फुंसी झाली आहे, ती वारंवार फुटते, पस निघते आणि दुरुस्त होते, असं काही असेल तर तुम्हाला फिस्टुला झाला आहे, एवढंच समजायचं। जनरली फिस्टुलामध्ये रक्त जात नाही, हे पण लक्षात ठेवा। म्हणजे एकतर पस जात आहे आणि रक्त जात नाही आहे आणि लॅट्रिनच्या जागेवर दुखत पण नाही, अशी काही कंडिशन आहे तर हे फिस्टुला आहे। दुसरी कंडिशन आहे फिशर। फिशरमध्ये लॅट्रिन करताना खूप त्रास होतो, खूप दुखते, जसं लॅट्रिन सुरू होते तसं दुखायला लागतं। असं काही तुम्हाला असेल तर तुम्हाला फिशर झालं। फिशरमध्ये पुन्हा एक गोष्ट आहे की लॅट्रिन झाल्यावर 1-2 तास, अर्धा तास दुखत राहते, जागा दुखते किंवा त्याच्यामध्ये जलन होत राहते, असं काही असेल तर हे फिशर आहे। याच्यामध्ये पण कधी कधी ब्लड जाते, पण ब्लड खूप जास्त जात नाही, ब्लड लॅट्रिनला चिपकून येते, एका साईडला चिपकून ब्लड येते, तर हे कंडिशन फिशर आहे। आणि आता वळूया पाईल्सकडे। पाईल्समध्ये तुम्हाला कधी कधी असं होईल की काही कोंब बाहेर आले, म्हणजे मस्से बाहेर आले आणि दुखत वगैरे काही नाही, हाताने ते आतमध्ये ढकलावं लागते, असं असू शकते। असं आहे तर हे पाईल्स आहे। पाईल्समध्ये कधी कधी असं होतं की तुम्हाला ब्लड जात आहे, लॅट्रिनला बसल्याबरोबर, लॅट्रिन सुरू झाल्याबरोबर ब्लड जात आहे आणि खूप जास्त ब्लड जात आहे आणि आपोआप ते बंद होत आहे आणि दुखत वगैरे काही नाही आहे, असंही असेल तर हे पाईल्स असू शकते। म्हणजे पाईल्सचं थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर दुखत नाही पण ब्लड जात आहे। फिशरचं थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर ब्लड नाही जात पण दुखत आहे। आणि फिस्टुलाचं लक्षात ठेवायचं असेल तर काहीच होत नाही, दुखणं नाही, ब्लड नाही जात, पण पस जात आहे। ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल, तुम्हाला कोणी मिसडायग्नोस करू नाही शकणार। आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण माझ्या क्लिनिकमध्ये मला भेट देऊ शकता किंवा माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर टेल मी, याच्यावर पण खूप सारी माहिती दिली आहे, ती पण तुम्ही पाहू शकता। नमस्कार, धन्यवाद।